राज्यामध्ये सध्या कांद्याचा प्रश्न हा चांगलाच पेटलेला आहे। नाफेडकडून 2410 प्रति क्विंटल दरानं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारनं घेतला। कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून त्याबद्दलची घोषणा करून टाकली आहे। त्यामुळे या कांद्याच्या प्रश्नावरून आता महाविकास आघाडी श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा आहे। कांद्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। मुंडेंच्या शिष्टाई आधीच फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक। फडणवीसांनी हलवली जपानमधून सूत्र। केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 40% वाढवलंय। त्यामुळे महाराष्ट्रात भडका उडालाय। शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षही आक्रमक झाले। वातावरण तापल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीनं दिल्लीत धाव घेतली आहे। त्यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन चर्चा करण्याआधीच जपान दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून सूत्र फिरवली आणि कांद्याच्या प्रश्नाचा परस्पर निकाल लावला। ट्विटवरून हा निर्णय जाहीरही केला। ते म्हणाले, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे केंद्रीय नेते गृहमंत्री माननीय अमितभाई शहा याशिवाय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्यासोबत जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला। केंद्र सरकारनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली। 2410 रुपये प्रति क्विंटल या दरानं ही खरेदी करण्यात येईल। यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल। फडणवीसांच्या ट्विटमुळे 3 पक्षांच्या सरकारमध्ये कांद्याच्या प्रश्नावरून श्रेयाचं राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे। जपानमध्ये राहूनही कांद्यावर तोडगा काढण्याचं श्रेय फडणवीसांनी मिळवलंय। त्यानंतर हा निर्णय सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे झाला असं सांगितलं जात आहे। सकाळी 6 वाजल्यापासून या महाराष्ट्राच्या प्रश्नावरती स्वतः माननीय अमितभाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्हीही जपानला असून सुद्धा अजितदादांनी सुद्धा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मी या ठिकाणी असताना 3दा फोन केले। यातूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं केंद्र सरकारही उभं आहे आणि राज्याचं हे सरकार सुद्धा महाराष्ट्रातलं खंबीरपणानं उभं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याला कसलीही अडचण येणार नाही। इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मोदी सरकारचे आभार मानले आणि श्रेयवादाची लढाई नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला। 2 लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतोय, परंतु गरज भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी, त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल। काय अडचण काय प्रॉब्लेम अडचण काय? सरकार मधलेच घटक आहेत ना हे। कृषी मंत्री काय? अरे अजिबात नाही, तुम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये प्रथम प्राधान्याने लक्ष घालणार आहोत। आणि मी श्रेयवाद घेणारे आम्ही लोक हपापलेले नाही याची गोष्ट लक्षात ठेवा। श्रेयवादवाले जरी बसले। मोदींचे आभार मानताना शिंदेंनी शरद पवार यांच्या काळात कांद्याला इतका दर नसल्याची टीका केली। त्यावर पवारांनी आपण कृषी मंत्री असताना 40% निर्यात शुल्क लावलं नव्हतं असं उत्तरही दिलं। निर्यात शुल्क हटवावं अशी मागणीही पवारांनी केली आहे। विरोधक आणि शेतकरी नेते सुद्धा केंद्राच्या निर्णयावर समाधानी नाही आहेत। की केंद्र सरकारनेच 40% निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलेलं आहे। मग केंद्र सरकारला सांगून 40% निर्यात शुल्क का कमी केला नाही?
या पद्धतीनं गोल गोल इत्ता पाणी ही जी काही भाजपची प्रणाली आहे आणि शेतकऱ्यांना सातत्यानं गुमराह करण्याचं, त्यांची दिशाभूल करण्याचं पाप जे बीजेपी करताय त्याचं उत्तर शेतकऱ्यांना बीजेपीला द्यावं लागणार आहे. ही त्यांची जे आश्वासन आहे ते नामंजूर आहे. कारण गेली 3-4 वर्ष सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी नाडला गेलेला आहे. त्यामुळं 2450 नाही 4000 रुपये क्विंटलनी महाराष्ट्र सरकारने या कांद्याची खरेदी करावी ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने निर्यात शुल्क मागं घ्यावं. राज्य सरकारने सुद्धा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. किती कांदा खरेदी केला जरा आकडेवारी येऊ द्यावी. आणि म्हणून केंद्राने जो घोषित केलेला आहे, मला वाटतं ही निव्वळ घोषणा आहे. हे होणं अवघड आहे. केंद्राने सरळ सरळ जे निर्यात शुल्क 40% लावले हे रद्द केले पाहिजे, हा उपाय आहे. कांद्यावरून सरकारमध्येच श्रेयवादाची रस्सीखेच सुरू असताना कांदा उत्पादकांमध्ये मात्र नाराजी कायम आहे. ती नाराजी सरकार कशी दूर करणार हा प्रश्न आहे. रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.